दिव्यांगांना मोठा दिलासा. नाशिक मनपाची हयातीचा दाखला व पेन्शन योजना पूर्णपणे ऑनलाईन. जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल. नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. नाशिक महानगरपालिका प्रशासनाने हयातीचा दाखला व दिव्यांग पेन्शन योजनांसाठी ऑनलाईन अर्जांची सुविधा सुरू केली असून त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना वारंवार महानगरपालिकेच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्रे मॅडम, महापौर सौ हिमगौरीताई आडके, उपआयुक्त श्री नितीन नेरसर तसेच अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अटल दिव्यांग भवन येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश वाणी, प्रहार संघटनेचे दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष बबलूभाऊ मिर्झा, भाजपा दिव्यांग सेलचे नाशिक शहराध्यक्ष विनायक भाऊ कस्तुरे, दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळे, कोषाध्यक्ष संतोष नाठे, ग्रामीण जिल्हा सचिव चिंतामण पागे तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्री नितीन नेर यांच्या उपस्थितीत IT इंजिनियर श्रीराम जांगीड यांनी नाशिक महानगरपालिकेने विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज कसा भरायचा याची अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने प्रात्यक्षिक सादर केले. यापूर्वी पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः दिव्यांग बांधवांना अटल दिव्यांग भवन येथे वारंवार जावे लागत असल्याने आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. आता divyang.nmc.government.in या ऑनलाईन प्रणालीद्वारे हयातीचा दाखला व पेन्शन योजनेचे अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिव्यांगांच्या अडचणी संवेदनशीलतेने समजून घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करणारे नाशिक महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दिव्यांग बांधवांकडून मनपूर्वक स्वागत व कौतुक करण्यात येत आहे. ही ऑनलाईन सुविधा दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आणि लोकाभिमुख निर्णय ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रतिनिधी दीपक शेवाळे, नाशिक जिल्हा, जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल. बोला सर. नाशिक महानगरपालिका हद्दीमधील जे दिव्यांग बांधव आहे, मनपाकडनं त्यांना जे काही लाभार्थी योजना लागू केलेल्या आहेत त्या योजनांना लाभ घेण्यासाठी जे आत्तापर्यंत आपण ऑफलाईन अर्ज करून दिव्यांग बांधवांना जे महापालिकेच्या ऑफिसेसला चक्रा मारावं लागत होते ते थांबवण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभाग त्यामध्ये आमचे उपायुक्त सन्माननीय नेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक डिजिटल अपडेशन करतो आहे. जे डिजिटल पोर्टल आपण बनवलेलं आहे, जेणेकरून दिव्यांग बांधवांना त्यांचे जे काही लाभार्थी योजना आहेत त्या योजनांचा अर्ज त्यांना ऑनलाईन करता येईल आणि त्या योजनांचं ॲप्लिकेशनचं स्टेटस ते सुद्धा त्यांना ऑनलाईन बघता येईल, जेणेकरून त्यांचे ऑफिसेसला जे चक्कर मारणं आहे ते बंद होईल आणि त्यांना लाभ देणं अजून सोयीस्कर होईल आणि जलद गतीने होईल. याच्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. तर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे काम करणार आहोत आणि लवकरच ती सेवा नाशिक महानगरपालिकेच्या सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी लाईव्ह केली जाईल. ओके, धन्यवाद सर. नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सन्माननीय नेर साहेब, त्याचप्रमाणे आमच्या नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी आज उपस्थित झालेले अटल दिव्यांग भवनमध्ये. आजचा विषय होता की नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्याबाबत. तर आज आमच्या सोबत जोडलेले आहेत आजच्या मीटिंगमध्ये उपस्थित असलेले आपले बबलूभाऊ मिर्झा. सर, काय सांगाल तुम्ही आजच्या ह्याच्या मीटिंगमध्ये काय विषय झाला? आज या ठिकाणी नाशिक महानगरपालिका समाज कल्याण उपायुक्त माननीय नितीन नेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील जे दिव्यांग आहेत ते दिव्यांग योजनांसाठी अर्ज करतात, त्यांची हेळसांड थांबावी यासाठी नाशिक महानगरपालिका आयुक्त माननीय मनीषाजी खत्री, माननीय महापौर हिमगौरी आहेत, माननीय अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय नितीन नेर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिव्यांग संघटनांची बैठक आयोजित झाली. आणि या सगळ्या अतिशय आनंदाची बाब म्हणजे दिव्यांगांची जी हेळसांड आहे ती थांबणार असून सर्व प्रणाली जी अगोदर आपल्याकडे महानगरपालिकेत
स्वतः येऊन गव्हर्नमेंट स्वतः येऊन दिव्यांगांना चक्रा माराव्या लागत होता ती सर्व थांबावी यासाठी या मुख्य हेतूने आज ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे दिव्यांगांना अर्ज करता येईल याची माहिती मान्य आय टी विभागाचे अधिकारी यांनी दिलेली आहे आणि ती सर्व संस्था संघटना दिव्यांगांना याचा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लाभ होईल आणि लवकरच येणाऱ्या 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये दिव्यांगांसाठी ही प्रणाली ओपन करण्यात येईल असं नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मी महानगरपालिका प्रशासनाचे यावेळी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.